झी मराठी, चर्चाही होणारच. वारणा नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नदी गटार गंगेत रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जाते. कुंभोज परिसरात नदीपात्रात केंदाळ जलवनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसतंय. त्यासोबतच दूषित पाण्याचं प्रमाण वाढल्यानं स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिकांच्या मते सांडपाणी आणि परिसरातील साखर कारखान्यांच्या मळीमिश्रित पाण्याचा थेट नदीत होणारा विसर्ग प्रमुख समस्या बनली आहे. यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता खालावली, दुर्गंधी पसरते. केंदाळाच्या वाढत्या प्रमाणामुळे पाण्याचा प्रवाह मंदावलाय, त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्याचा धोका अधिक आहे. परिसरातील नागरिकांनी सांगितलं की प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. नदी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी आणि नियमित देखरेख याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला की दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग तसेच डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नदीचं पाणी वापरणं टाळावं, स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून नदी स्वच्छता मोहीम राबवावी, सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करावं आणि नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करावं अशी मागणी जोर धरते. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेसह अतुल कसबेकर, भेंडवडे.